आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी सर. सर, काल इंदापूरचे जे माजी मंत्री आहेत त्यांच्या कन्येनी एक स्टेटमेंट केलेलं आहे अंकिता पाटीलनी, की दादांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलं. आम्ही जर त्यांना मदत पाहिजे असेल लोकसभेसाठी तर त्यांनी आम्हाला मदत करावी, इतरत्र आम्ही पाहून घेऊ. असं आहे, त्यांचं राजकारणातला अनुभव कमी आहे. दादांच्या मुलांची जेवढी वय आहे तेवढं अंकिताताईंचं वय आहे. ज्या वेळेस त्या राजकारणात नव्हत्या तेव्हापासून त्या ठिकाणी दत्ता मामा असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, दादा असतील, यांचं राजकारण आहे. आज त्यांनी या निमित्तानं राजकारणात येण्याचे संकेत दिले असले तरी काही गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या समजून घेतल्या पाहिजे. विधानसभेला आणखी वेळ आहे. बारामतीकरांनी आणि बारामती लोकसभेतील जनतेने अजितदादांवर विश्वास ठेवून दत्ता मामा भरणेंना त्या ठिकाणी संधी दिली, दुसऱ्यांदा संधी दिली. मामांनी राज्यमंत्री असताना चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि त्यामुळं मामाचं पण त्या ठिकाणी फार मोठं वलय आहे. दादांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या वडिलांना मानणारा पण फार मोठा वर्ग आहे. पण कोणी शब्द दिला, मग शब्द फिरवला, मग पाठीत खंजीर खुपसला, अशा भाषा त्यांना अशोभनीय आहेत. त्यामुळे त्यांचं वय पाहता एक लहान बहीण म्हणून आम्ही एक भाऊ म्हणून त्यांना विनंती करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढत असेल आणि त्यानंतर विधानसभा येत असतील तर त्यावेळेस योग्य तो विचार पक्षश्रेष्ठी करतील ना. मग भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, हे तिन्ही घटक पक्ष मिळून त्या ठिकाणी ठरवतील. पण अशावेळी आपल्या वडिलकीच्या एवढ्या मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वावर अशा पद्धतीनं त्यांनी बोलू नये. स्वतःच्या वडिलांकडून सत्य काय हे एकदा तपासून घ्यावं. त्यांच्या वडिलांनी कोणी शब्द दिला होता, कोणी शब्द फिरवला होता, कोणी पाठीत खंजीर मारला, हे मला असं वाटते त्यांनी यावर भाष्य केल्यापेक्षा वडिलांना सत्यता त्यांच्या माहीत आहे. आणि शेवटी बारामतीकरांचा प्रचंड विश्वास हा दादांवर आहे. तो साहेबांवरही तितकाच होता, दादांवर तेवढंच आहे. कारण दादांच्या मोबाईलमध्ये बारामतीकरांचा नंबर फिट आहे आणि तिथे इंदापूर विधानसभेमध्ये जर दत्ता मामाला संधी मिळाली असेल तर अर्थातच दादांवर विश्वास ठेवून आणि दत्ता मामाचं नेतृत्व मान्य करून त्या ठिकाणी जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे अंकिताताईंनी आपलं अनुभव पाहता यावर भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. नाही, दादा शब्द फिरवत नाहीत. नेमकं शब्द कोण फिरवतं, कोणाकडे तुमचा निशाणा आहे? भाकरी फिरवण्याकडे वाल्यांकडे आहे का? दादा हुकुमाचे पक्के आहेत, शब्द कधी फिरवत नाहीत हे तुम्हाला माहीत आहे. माझं जेवढं वय असेल तितके वर्ष तिथे हर्षवर्धन पाटील साहेबांचं राजकारण. माझं तेच म्हणणं आहे की शब्द कोणी फिरवला, असं काय, कोणाकडे आहे तुमचं रोग? कोणाकडे? माझा रोग कोणाकडे नाही, माझ्यापेक्षा तिथल्या स्थानिक जनतेला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. दुसरा प्रश्न एक महत्त्वाचा आहे की काल सुप्रिया सुळेंवर दादांनी एक संसदपटूचा जो त्यांना हे मिळालेला आहे त्यावर एक भाष्य केलं. सुप्रिया सुळेंनी सुद्धा त्यावर प्रतिवाद केलेला आहे. काय म्हणाल? नाही, दादांचं भाषण झालं आणि त्यानंतर ताईंना संसदपटू हा पुरस्कार घोषित झाला. ठीक आहे, दादांनी जे भाषण केलं ते आपण सर्वांनी ऐकलं. दादांच्या भाषणामध्ये काही वेगळं नव्हतं. दादा म्हणतात की बाबा बोलण्यापेक्षा कृतीला प्राधान्य असावं. मी बोलतो समजा, पण मी बोलतो किती, पण सभागृहात बोलणं, पब्लिकमध्ये बोलणं आणि प्रत्यक्ष कृती करणं हा वेगळा वेगळा फरक आहे असं दादांनी म्हटलं. पण दादाच्या भाषणाचा सवयीनुसार वेगळा अर्थ लावून पवार परिवारामध्ये आग टाकण्याचं पाप हे जितेंद्र आव्हाड चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि त्या सुरात सूर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाचं पण आहे. वास्तविक त्या व्यक्तीचं नाव मी तोंडी घ्यावं हे मला वाटत नाही, पण मंथरेच्या भूमिकेत तिथे आव्हाड दिसत आहेत. ते भांडणं लावण्याचं काम करत आहेत. आता त्यावर सुप्रियाताईंनी भाष्य केलं आहे की योग्य तोलामोलाचा उमेदवार असेल तर मी लढणार वगैरे वगैरे, किंवा मी तोलामोलाची आहे त्या पद्धतीनं काय. आणि सुप्रियाताईंचं यापूर्वीचं अनेकदा स्टेटमेंट आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. बारामतीच्या जनतेला माहीत आहे कामं कोणी केली, बारामतीच्या जनतेला माहीत आहे बारामतीचा विकास कोणी केला. पवारसाहेब बारामतीकरांच्या पाठीशी आहेत, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण अजितदादासुद्धा वेळोवेळी बारामतीकरांच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि पवारसाहेबांच्या आणि विशेष म्हणजे अजितदादांच्या पुण्याईवरच आज त्या ठिकाणी सुप्रियाताईंनी
इतके वर्ष सलग त्या ठिकाणी बारामती लोकसभेमध्ये त्या जिंकून आल्या. त्याच्यामुळे सुप्रियाताईंनी जे भाष्य केलं, एक तर त्यांनी ताईंना पण माझी विनंती आहे, पूर्ण तुम्ही दादांचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं आणि वारंवार दादालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं पाप तुमच्याचकडे उरलेल्या गटात कोण करतंय ते एकदा तपासावं. जितेंद्र आव्हाड त्यामधलं कळीचा नारद आहे.